आज आम्ही महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल CP राधाकृष्णनजी यांची भेट घेतली। गेल्या शनिवारी बंगाली प्रकोष्ठच्या वतीने एक मोठं आंदोलन झालं होतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर नरिमन पॉईंटला। त्यावेळी ते बाहेर गावी गेल्यामुळे आमची मुलाखत होऊ शकली नाही किंवा निवेदन देता आलं नाही। आज आम्ही या ठिकाणी जो पश्चिम बंगालमध्ये जे बंगाली नरसंहार होत आहे, विशेषतः हिंदू समाजावर जे हल्ले होतात त्यामध्ये 3 लोक मृत्यू पावलेले आहेत। अनेक घरं जवळजवळ 400 घरं जाळली गेलेले आहेत आणि या मुर्शिदाबादमध्ये जो अन्याय अत्याचार चालू आहे तो या ठिकाणी थांबवावा। आम्ही गव्हर्नरांकडे मागणी केली आहे की आपण राष्ट्रपतींकडे हे पश्चिम बंगालचं जे शासन आहे ममता बॅनर्जीचं हे बरखास्त करावं, 356 कलम लावावं असं आम्ही मागणी केली। ते म्हणाले की 356 जे आहे कलम ते कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका असल्यामुळे ते करता येणार नाही। मग आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही 355 कलम लावा आणि त्या ठिकाणी या आमच्या हिंदू बांधव जे आहे बंगाली हिंदू बांधव आहे यांना आपण सुरक्षा द्या। त्यांच्या ते जे आता निर्वासित झालेले आहेत त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांना आणून त्या ठिकाणी त्यांना चांगल्या व्यवस्थेत चांगली घरं बांधून द्या आणि आमच्या विशेषकर बंगाली हिंदू समाज जो आहे पश्चिम बंगालमधला आणि ममता बॅनर्जी जे क्रूरपणे मुस्लिम लोकांना साथ देऊन या ठिकाणी ह्या आमच्या बंधूंवर जो अन्याय अत्याचार करताय तो त्वरित थांबवावा अशा प्रकारची मागणी केली। ते म्हणाले हे तुमचं निवेदन आहे ते मी राष्ट्रपतींकडे पाठवतो, मी तुमच्या भावनाशी सहमत आहे आणि पश्चिम बंगालमध्ये काय आपल्याला करता येईल आणि हे हिंदूंचं नरसंहार कसं थांबवता येईल अशा प्रकारचं मी राष्ट्रपतींना विनंती करतो असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रपती राजवट लागावी अशी सुद्धा मागणी तुम्ही यामधून केली का पत्राद्वारे? आम्ही पत्राद्वारे केले आहे की राष्ट्रपती राजवट लागू करा। मी या बंगाली सेलचा प्रभारी आहे आणि बाकी आमचे बंगाली समाजाचे जे पदाधिकारी आहेत तेही माझ्यासोबत होते। साधारण आम्ही ते 10 आणि मी 11 अशा 11 लोकांच्या शिष्टमंडळाने भेट दिली आणि आपण म्हटल्याप्रमाणे 356 लावा। जर सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्समुळे 356 लावता येत असेल तर आपण 355 लावून त्या ठिकाणी सेंट्रल सुरक्षा यंत्रणा वापरून या आमच्या हिंदू बंधूंना संरक्षण द्या, संरक्षित करा। ते मुर्शिदाबादमधून त्यांना जे पलायन करावं लागलं आहे ते विस्थापित झालं आहे त्यांना पुन्हा मुर्शिदाबादमध्ये स्थापित करा अशा प्रकारची आम्ही मागणी केली। वक्फ बोर्डाचं विधेयक आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये दंगली उसळल्या होत्या, त्यामध्ये अनेक हिंदूंची सुद्धा कत्तल झाल्याचं पाहायला मिळते। प्रशासन हँडल करण्यासाठी असमर्थ ठरतायत का ममता बॅनर्जी? पश्चिम बंगालची जी मुख्यमंत्री आहे त्यांचं नाव ममता आहे, परंतु नावात ममता असलं तरी ते या ठिकाणी ज्या पद्धतीने महिलांवर विशेषतः अन्याय अत्याचार होत आहेत, वक्फ बोर्ड हा एक वेगळा विषय आहे। पूर्ण देशामध्ये कुठे याबद्दल दंगली झाल्या नाही, परंतु त्यांचा जो एक मुस्लिम मंत्री होता त्यांनी जे सांगितलं की हे हिंदूंचं नरसंहार केलं पाहिजे आणि ह्या ममता बॅनर्जी यांनी खरं त्या मंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे होती, ती कारवाई न करता तिनेच प्रोत्साहन दिलं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हा नरसंहार होतो आहे। आणि वक्फ बोर्ड आणि याचा काही संबंध नसताना केवळ त्यांनी या आमच्या हिंदू लोकांना निर्वासित करण्यासाठी त्याच्या अन्याय अत्याचारासाठी याचा वापर केला। दंगली झाल्यानंतर सुद्धा ममता बॅनर्जी यांनी मुस्लिमांना आवाहन केलं की भाजपला तुम्हाला घाबरायची गरज नाही, ममता बॅनर्जी जोपर्यंत राज्यामध्ये राज्य करते। नाही, भाजपचा यामध्ये विषयच नाही आणि मी तेच म्हटलं की ममता बॅनर्जी ह्या क्रूर राज्यकर्त्या आहेत जो त्या मुस्लिमांचं लागून चालन करतायत। बांगलादेशी मुस्लिम या ठिकाणी आलेले, रोहिंग्या या ठिकाणी आणून तिने बसवले आहेत आणि केवळ सत्तेसाठी, जे कम्युनिस्टांनी केलं नाही त्यांनी 24 वर्ष राज्य केलं, हिच्या 10-15 वर्षाच्या राजवटीमध्ये हे सगळे रोहिंग्या आणि बंगाली मुस्लिम आणून तिने डेमोग्राफी चेंज केली आणि केवळ मतासाठी हे हिंदू आता तिथे अल्पसंख्याक झालेले आहेत आणि ही डेमोग्राफी चेंज केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। जे रोहिंग्या आहेत, जे बांगलादेशी आहे त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवलं पाहिजे
आणि जो कारवाई आता मुंबई आणि संपूर्ण देशात चालू आहे ती कठोरपणे बंगालमध्ये राबवून सगळे हे रोहिंग्या आणि बंगाली त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे अशी आम्हाला आमची मागणी आहे. ममता बॅनर्जी यांचं असंच सुरू राहिलं तर पुऱ्या मुंबई नव्हे महाराष्ट्रभर आमच्या बंगाली सेलतर्फे आंदोलन केलं जाईल. आज या ठिकाणी पुण्यावरून आमचे बंगाली समाजाचे नेते आलेत, नाशिकवरून या ठिकाणी आलेत आणि एक आक्रोश निर्माण झाला आहे. जे या ठिकाणचे बंगाली बांधव आहे हे जवळजवळ 14 लाख बंगाली बांधव आहे. आपल्याला माहिती नसेल हे बंगाली बांधव ज्यावेळी आपल्या भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळी जवळजवळ 10 लाख लोक बंगालमधून विस्थापित झाले आणि ते गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये येऊन वसलेले आहेत. तेही त्या ठिकाणी सगळं आम्ही आज जसं मुंबईत परवा आंदोलन केलं, पुण्यामध्ये केलं, नाशिकमध्ये आणि गडचिरोली चंद्रपूरमध्ये पण आम्ही आंदोलन करू. या ठिकाणी ममता बॅनर्जीचा धिक्कार होईलच, परंतु जो त्या पद्धतीने जी वागते क्रूरतेपणे आणि त्याचाही धिक्कार केला जाईल.